2024 आणि नाण्याची दुसरी बाजू संस्थापक अध्यक्ष कुंदजी तुळशीराम पाटील आणि बंद्रा मारुती काल्हेर वीर तानाजी आणि इथे आला वीर तानाजी 40 चषक नक्कीच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती स्थानाबद्ध व्हायचा आणि इथे टॉस झाला. तुम्ही पाहता सैनात मामा यांच्या शुभ हस्ते जे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे मोठं नाव आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय कुंदजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून 2008 पासून जी क्रिकेट 40 सुरुवात करण्यात आली आणि मात्र हे दोन मान्यवर उपस्थित होते. टॉस जिंकलाय टीम तुम्ही पाहताय बंद्रा मारुती काल्हेर. टॉस जिंकलाय डिसिजन काय असणार आहे क्षेत्ररक्षण. आता तुम्हाला मात्र फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. ही मॅच सेमीफायनलची आहे. इथून जर जिंकला तर नक्कीच मेगा फायनल मध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. हे बेनिफिट आहे कारण की कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं गावदेवी पिंपळगर संघाला पराभूत केलं. कालचा दिवस खूप अक्षरशः राहिला वडनगर टीमच्या बाजूनं. तर आजचा दिवस राहिलाय तुम्ही पाहता बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या बाजूनं. अर्धशतकापासून थोडा दूर राहिलाच काही हरकत नाही. बॅटिंग खूप चांगली केली महत्वाच्या क्षणाला आणि मात्र फिल्डिंग करणारा समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणशील पुन्हा एकदा या स्पर्धेबद्दल. स्पर्धा खूप छान आहे. हे होते बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हाडलक वडनगर टीम कालच्या दिवसामध्ये अक्षरशः खूप चांगला खेळ राहिला आणि आज खास करून लक्ष असणाऱ्या या सेमीफायनलच्या मॅचकडे तुम्हाला आता प्रथम बॅटिंग करायची आहे. महेशकडे खूप लक्ष असणार आहे. महेश सोडला तर कोणाकडून जास्त अपेक्षा असतील की तुम्ही बॅटिंग लाईन पाहिली तर समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे बंद्रा मारुती काल्हेर कारण की स्वतः कॅप्टननं अर्धशतकापासून दूर राहायला खूप चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये महेशनं बॅटिंग केली. तुम्हाला पहिले बॅटिंग करायची. महेश सोडला तर कोणत्यावरती जास्तीत जास्त मात्र तुमच्याकडे लक्ष असणार आहे की तो जास्तीत जास्त स्कोर पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. महेश सोडला तर संदीप आहे आणि वीरू आहे. संदीप आणि वीरू आहेत आणि कितीचं टार्गेट सेट करणार आहेत काय मनामध्ये प्रश्न. 50+ टार्गेट सेट करणार आहे. काय म्हणाल पुन्हा एकदा स्पर्धेबद्दल. स्पर्धा तर खूप छान आहे आणि ऑल द बेस्ट स्पर्धेसाठी खूप छान आहे. हे होते विक्रम स्पोर्ट वडनगर टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. टॉक्स बॉक्स मधून कॉल आला. टॉस जिंकला बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या कॅप्टननं आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. तुम्ही पाहता विक्रम स्पोर्ट वडनगर टीमला. मॅच जशी सुरू होईल ऐकूया खेळाचं पहिलं सत्र. याच पैशातील भिवंडीचे एक जबरदस्त समालोचक आमचे परम मित्र मनोज ठाकरे यांच्या समुद्रवाणीतून खेळाचं पहिलं सत्र. थँक्यू सो मच. हॅलो चेंडू द्यायचा आहे इकडे. विक्रम स्पोर्ट वडनगर आपणास विनंती आहे की बॉल फेकायचा आहे इकडे. मैदानाच्या आतमध्ये खेळायचं नाही. कोणी विनंती असेल खास करून विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला विनंती आहे की आपण खेळणं बंद करायचं आहे. तर आपण मॅच चालू करणार आहोत. आपण या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मित्र अनुभवणार आहात. आपण पाहत आहात वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024-25 भव्य दिव्य असं आयोजन आणि आयोजनामधील एक पहिली सेमीफायनल मित्र आपल्या भेटीसाठी आलेले आहे. एका बाजूला विक्रम स्पोर्ट वडनगर तर दुसऱ्या बाजूला बंद्रा मारुती काल्हेर. खूप चांगली मॅच रंगेल. आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाने. आपण थोड्याच वेळामध्ये लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय साईनाथ तारे मामासाहेब उपस्थित आहेत. आपण पाहू शकता या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. मित्र असं म्हटलं जातं की विज्ञान सांगतोय की उद्या सुख असेल आणि इतिहास सांगते की काल सुख होतं. परंतु अशी प्रेमल माणसं जर आपल्या जोडीला असतील ना तर मित्र रोजच सुखदायी आनंद आहे. असे प्रेमल माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आपण आलात. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ या दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळालेला आहे. पट पेले कित्येक संघाचे आपण पाहिले तर जिऱ्या मिऱ्याची चटणी वाटली जणू काय आणि इथपर्यंत पोहोचले गेले. आपण पाहतोय की पिंपलघर असेल, दिवा असेल, भावाले असेल, अंजूर असेल या संघांना पराजयाची धूळ चारून मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला गेला आपल्याला पाहायला मिळते. कालेर संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सोनादेवी टेमघर या संघाला मात्र परास्त केलं. त्यानंतर बेबीस्पोर्ट इताडे या संघाला पराजयाची धूळ चारली गेली. त्यानंतर मानकोली संघाला आपण पाहिलं तर पराजयाची धूळ चारली गेली आणि इथं मात्र पाहूया एकमेकासमोर ठाकलेले आहेत कोण कुणाला पराजयाची धूळ चारतोय. एका बाजूला विक्रम स्पोर्ट वडूनगर तर दुसऱ्या बाजूला बंदरामूर्ती काल्हेर. प्रथम पाहू शकता आपण फलंदाजी करण्यासाठी विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते महेश आणि राजा यांच्या रूपाने. गोलंदाजी धुरा पहिल्या षटकाची पाहतोय संघ नायकाने दिलेली आहे. राजन डी यांच्या खांद्यावरती मागील मॅच कॅप्टन लिडिंग फ्रंट. सर्वप्रथम कप्तानची जर चांगली कामगिरी असेल तर पूर्ण संघाला त्याचं मनोधैर्य वाढणारं काम असतं आणि मागील सामन्यामध्ये ते पाहायला मिळालं. इथं मात्र पाहूया कुठला संघ कुणावरती हवी ठरतोय आणि सामन्याला मात्र आपल्या खिशात घालतोय. परंतु या दोन्ही संघ या स्पर्धेमधून काही ना काही गोड आठवण घेऊन जातील. त्याच्या वर्णीला आपल्याला पाहायला मिळते. पिंपलघर असेल, वडूनगर असेल, बंदरामूर्ती काल्हेर असेल या सर्वांचे खूप चांगली कामगिरी इथं मात्र पाहायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय. खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी राजन डी तयार होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पहिली सेमीफायनलचा पहिला चेंडू प्रहार केला जातोय. आपण पाहू शकता पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका दाखवेने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केले जाते महेश यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर बॅक टू बॅक 5 चौकार ठोकण्याचा विक्रमही पाहायला मिळालेला आहे आणि बॅक टू बॅक 4 षटकार ठोकण्याचा विक्रम आपण पाहिला मागील मॅच मध्ये विनायक यांच्या बाबतीने त्याच्या नावाला लागलेला आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाज राजन डी. यावेळेस राजा येतो डावखरी शैलीचा हा फलंदाज काय करेल पाहूया. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सरसावतोय. यावेळेस दिशा दिलेली आहे. क्या बात आहे. क्रिकेटिंग शॉट गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे. चेंडू थांबत नाही. जात सीमा पार बिगिट चौकार. असं म्हटलं जातं की यश कधी शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपणार नसतं. महत्वाचा असतो तो फक्त आपला आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाने तर मात्र फटका खेळला गेला. काय फटका खेळला गेला. डोळ्याच्या पारण्या हरणारा क्रिकेटचं सौंदर्य झलकवणारा फटका चौकार पाहायला मिळाला. इथं मात्र पाहायला गेले तर 5 धावांवर बोर्ड पाहायला मिळत आहेत. राजन डी अतिशय ताकदवार दोन्ही संघ आहेत. शेवटपर्यंत सामन्याला सोडत नाहीयेत. कधीही आपण जर मॅच उचलून बघितली तर पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावलाय इनफिल्डच्या वरतून. अजून एक देत दनादन चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय आत्मविश्वास मित्रांनो दिसतोय बॅट मध्ये.
बॉडी लँग्वेज पूर्णपणे खुलून आहे. अभी नाही तो कभी नाही या युक्तीप्रमाणे इथं मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बेखौफ होऊन करत असताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. राजन डी यांना खरोखरच विचार करण्यास भाग पाडला असेल की नेक्स्ट चेंडू कुठे हाताळव पाण्यासारखं राहील की कशा प्रकारे गोलंदाजी होते. पुढील चेंडू यावेळेस ही चांगला फटका, इथे गॅप शोधला गेला आहे. क्षेत्ररक्षक झपावतो त्याच्या मागे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारशे बाहेर. अजून एक दणदणीत खणखणीत येतोय चौकार. नेहमी असं म्हणतात की आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला निश्चित आपण जर पाहिले तर कोणत्याही संकटांची भीती नाही आहे. मी बाद होईन, मी आउट होईन याची भीती न बाळगता आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटिंग फटके पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले गेले आहेत. धावसंख्या जर पाहिली 13 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. आता मात्र कुठेतरी डेंजर झोनच्या रूपाने या पहिल्या ओव्हरमध्ये अर्थात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. राजन टर्न होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस स्टेप आउट केला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडूला खाली ठेवला होता, गती प्राप्त करून दिली होती. गतीला भापता आलं नाही आहे आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय की 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते, येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतो आणि इथं मात्र सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून चांगली झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दुधारी तलवार जणू काय आहे. एका बाजूला महेश तर दुसऱ्या बाजूला राजा, हे दोन्ही फलंदाज अतिशय ताकदीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतात. पुढे चेंडू यावेळेस कार्पेटच्या चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या रिझन मध्ये कलेक्ट केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका षटकाचा खेळ इथं मात्र कंप्लीट होतोय आणि अतिशय चांगला स्कोर कार्ड इथं सजवला गेला आहे. त्याच्यामध्ये पाहतोय पी आपण जी 4 चौकारांची रांगोळी अतिशय चांगली उठून दिसते. 15 धावा ऑन बोर्ड. दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती दिले जाईल आता मात्र विचार करावा लागेल, कारण दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अर्ली ब्रेक थ्रू मिळून देणारा गोलंदाज कोण असेल, संघनायकाच्या माध्यमातून कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल ही जिम्मेदारी हे पाहण्यासारखं राहील. यस नवीन गोलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतोय. मिथून पाण्यासारखं राहील. ज्याप्रमाणे फिल्मी दुनियेमध्ये मिथून चक्रवर्ती हिट झाला होता, तसा इथं मात्र मिथून यास हिट होण्याची संधी आहे, कारण अतिशय मतपूर्वक सामना आहे. आणि या सामन्यामध्ये इथं मात्र पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी येतोय. पुढील चेंडू यावेळेस दे दनादन चेंडूला फेकून दिलं सीमारशे बार. बिग हिट षटकार. अंदाजाला आल्या आल्या इथं हवाई सफर दाखवलंय. आपण पाहिलं तर आकाशाचं दर्शन घडून आलेलं आहे. षटकाराच्या रूपाने या 6 धावा अकाउंटमध्ये जमा केल्या जात आहेत. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या होते 21 या अंकावरती. एक चांगला स्कोर कार्ड सजला. पुढील चेंडू अजून एक बिग ब्लास्ट. चेंडू सीमा पार. लॉंग बिग वे षटकार.
आपण जर पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिक वरती आहे महेश काबूकर, ज्याने याच टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॅक 5 चौकार लगवण्याचा विक्रम केलेला आहे आणि आतापर्यंत 2 षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहे. ती तिसरी हॅट्रिक होईल का हेही पाहण्यासारखं राहील. पाहूया. थोडंसं चिंतेचं वातावरण मिथुन यांच्यावरती निश्चित असेल, कारण बॅक टू बॅक 2 मोठे फटके षटकार लगावलेत. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यस, पाहूया. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. आतापर्यंत 99 धावांवरती खेळतोय महेश काबूकर. या वेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूला मात्र खाली ठेवला गेला, गती कमी केली. वेग परिवर्तन. या वेळेस उडवलाय. पाहूया हवेमध्ये आहे क्षेत्रशक्त्याच्या खाली काय घडतं पाहूया. इथं मात्र झेल सुटला गेलेला आहे. झेल कुणाचं सोडलं जातोय की ज्याने या स्पर्धेमध्ये 101 धावांचं योगदान दिलेलं आहे. 100 कंप्लीट केलेले आहेत. महेश काबूकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. क्या बात आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे ठरला होता आणि आज ही तीच करामत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅट मधून इथं पाहायला मिळाले होते. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते मिथुन. झेल चांगला होता, घ्यायला हवं होतं. या वेळेस मात्र त्या झेल सुटल्याचा प्रत्युत्तर दिला जातोय षटकाराच्या रूपाने. क्या बात आहे. बॅटवरती घ्यायचं की ग्राउंड शॉट घेऊन खेळायचं, अशा रीतीने चेंडू मात्र निघून जातोय आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. निर्धावची झाली सांगत्या संतोष यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथं मात्र पहिल्या बॉलवरती निर्धाव इथं मात्र ऑन साईडला खेळलेला आहे. राजा आहे त्या ठिकाणी. पाहूया. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे.
लेफ्ट हँड राईट हँड ज्यावेळेस कॉम्बिनेशन असते त्यावेळेस फील्ड प्लेसला कुठेतरी संघर्ष करावा लागतं, परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागतात. पाहूया इथं मात्र राजा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण पाहतोय की 3 चौकार पेश झाले होते. आज या ठिकाणी तोही फलंदाज आपली ताकद दर्शवतोय. ही जोडी जी आहे ती खूपच चांगली आहे. जेव्हा जेव्हा या जोडी करून सुरुवात चांगली होते तेव्हा तेव्हा त्या संघाला त्याचा फायदा झालेला आहे. आणि आज या ठिकाणी पाहूया अजून किती धावांची मजल ही पार्टनरशिप होताना पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलं, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वल्ल्या गेलं आपण पाहिलं तर, आणि एस्टेनच्या वर ते निघून जातोय. निर्धावची होते सांगता. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेसही चांगला चेंडू हाताला गेलाय. क्या बात आहे. एकच धाव आतापर्यंत खर्च केली गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळलेले आहेत. संतोष यांनी दाखवून दिलेला आहे की मी करू शकतो, मी धावा थांबवू शकतोय. सहकार्याचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. एखाद्या गड्याने चुकी केली तर दुसऱ्या गड्याने ते सांभाळून घ्यावं लागतं आणि ते संतोष यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू या वेळेस मात्र थांबत नाहीये चेंडू. चेंडू मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. इथं मात्र पाहूया पुन्हा एकदा. खूप टायमिंग दिलं होतं त्या चेंडूवरती आणि पूर्णपणे सेपल झाले, क्रॉस झाले आणि चेंडूला खेळून काढलं. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र तेच तर्रार, बॅटची कडा, फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. बाद केल्या, फक्त 5 धावा खर्च केल्या. 3 षटका अखेरीस धावसंख्या 41 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं गोलंदाजी प्रदर्शन आपण पाहिलं तर संतोष यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये सुरुवात सुद्धा चांगली केली होती. इथं पत्र पाहूया की आता मात्र शेवटचं अंतिम षटक कोण हाताळतोय. यास आपण जर पाहिलं तर दयावान भंडारी हा येतो. मात्र धावसंख्या जर पाहिली तर 41 आहे धावफलकावरती. 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मजबूत स्थितीमध्ये आहे स्कोर कार्ड. पुन्हा एकदा पाहूया. दैवान भंडारी येतोय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने धावा थांबवलेल्या आहेत तिथं मात्र संतोष यांनी त्या धावा थांबल्या जातील का हे पाण्यासारखं राहील. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला पाहतोय आपण. खेळून काढलेला आहे स्क्वेअर अंपरच्या रिझन मध्ये. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली. 2 धावाची मागणी केली गेली, थ्रो केला गेला. तोपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्यात. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय की दमन दौऱ्यासाठी गेलेले आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला चालू असलेल्या सामन्याला आणि कॉमेंट्री पॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद कालीराम सर. तिथून आमच्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलेला आहे. पाहूया. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे सरकते. 44 धावा ऑन बोर्ड.
एक नामी संधी चालून आली होती, पण अरविंद यांचा तो काही झेल कलेक्ट करता आला नाही. अधिक उंची होती, झेल करण्यामध्ये कुठेतरी परेशानी निर्माण होते, कठीण परिस्थिती निर्माण होते. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर झेल सुटला गेला. एक धाव कंप्लीट झाली. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दैवान पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळ असतो. 2 ओव्हर जरी विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाच्या बाजूने लागला असला तरी 2 ओव्हर ज्या आहेत त्या बंद्रा मारुती कालेर संघाच्या बाजूने लागू शकतात आणि तेच पाहायला मिळतंय या ठिकाणी. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवला होता, रडारमध्ये ठेवला होता. अधिक उंची लांबी गाठेल का? नाहीये. अंदाज घेतला गेला. क्या बात आहे. या कॅचसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. तिसऱ्या ओव्हर पासून रन जो दाबत गेले, जो प्रेशर बनवत गेला, तो मात्र अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळतोय. म्हणजे सुरुवात इथं मात्र चांगली करताना पाहायला मिळाली संतोष यांच्या गोलंदाजीपासून. त्यानंतर मात्र दयावानेने मागे वळून पाहिलं नाही आहे. आतापर्यंत आपण पाहतो की कमी धावा खर्च करत एक गडी बाद केलेला आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू. आतापर्यंत आपण पाहतोय एक गडी बाद केला आणि 4 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. पाहू शकता आपण 45 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस उडवला वन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अरविंद. पाहूया अतिशय चप्पल क्षेत्ररक्षक नेहमी भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब कलेक्शन. चौथ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि अशा रीतीने आपण पाहू शकता की या 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत पलून. 4 धाब्याने आपण पाहिले तर स्कोर कार्ड पुढे सरकते 49 धावांवरती आणि विजयाचं समीकरण जो टार्गेट आहे तो 50 धावांचं. ज्यावेळेस प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस या मॅचचं धावतं विवरण सांगण्यासाठी एक दमदार आवाज सौरभ पाटील यांना मी आमंत्रित करतो. वेलकम सौरभ. थँक्यू सो मच मनोज ठाकरे सर. आला तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचा पुन्हा एकदा मनापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात सब फायनलच्या या मॅच कडे. तुम्ही स्पर्धा पाहता वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं सहर्ष मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. विक्रम स्पोर्ट वडूनगर त्यांना फाईट करतीये. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला. बंद्रा मारुती काल्हेर या 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता. GTC ही स्पर्धा कव्हर करतीये मुख्य व्यासपीठावरत्या. या मॅचचा आनंद घेत असताना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना सन्यात
तारे बाबा देखील उपस्थित आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही पाहता संस्थापक अध्यक्ष 40+ आहे आणि अध्यक्ष वीर तानाजी दापोळेचे कुंदनजी पाटील साहेब 2008 पासून 40+ला नव्या दिशा नव्या आशा नव्या हंगामाला ज्यानं सुरुवात अर्थातच केली 2008 पासून जे 40+चं फिटनेस किती मेंटेन ठेवावं आणि जेव्हा जेव्हा आम्ही करण्याची चर्चा केली तेव्हा सांगितलं की कुंदन पाटील साहेब यानं 2008 पासून जी केलेली जी 40+ला सुरुवात आणि त्यानंतर आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिसला जातो सराव करतो आमचा फिटनेस खूप मेंटेन असतो आणि या वयात तुम्हाला शरीर तुमचा किती फिटनेस मेंटेन आहे हे खूप गरजेचं असतं आणि ते काम आज केलं आहे या 40+च्या माध्यमातून तुम्ही पाहताय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुम्ही खेळ पाहताय हा क्रिकेटचा हा भव्य दिव्य हे क्रीडांगण क्रिकेटची मायभूमी क्रिकेटची दैवता आज आली आहे वीर तानाजी क्रीडा नगरीमध्ये आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि ही शेवटची मॅच चला लगेच फिटिंग लावून घ्या बघा मान्यवर देखील मॅचचा आनंद घेतात तुम्ही पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना सैनाथ तारे मामा तुम्ही पाहता त्याच्यानंतर संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब त्यानंतर रमेशजी पाटील साहेब सूर्यकांतजी पाटील साहेब माणिकजी पाटील साहेब हेमंतजी भोईर साहेब त्यानंतर तुम्ही प्रल्हादजी पाटील सीताबाजी पाटील मनोजजी पाटील नादेवजी पाटील राजूजी पाटील या सर्व खेळाडूंचा पुन्हा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू नितीनजी पाटील असतील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि लगेचच बघा वेळ कमी घ्या प्लीज फिल्डिंग लगेचच लावून घ्या मान्यवर देखील या मॅचला पाहतात वडून विक्रम स्पोर्ट वडूनवगर फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची 50 धावेचा पाठलाग करायचा या उत्तरार्धामध्ये बंद्र्या मारुती काल्लेर संघाला आम्ही कॅप्टनची चर्चा केली विक्रम स्पोर्ट वडूनवगरच्या कॅप्टनची त्यांना सांगितलं आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि 50+ तुम्ही 50 पर्यंत पोहोचल्या आहे तो विक्रम स्पोर्ट वडूनवगर बंद्र्या मारुती काल्लेर आणि विक्रम स्पोर्ट वडूनवगर यांच्यामध्ये हे मॅच सरासरी पहिली प्रतिषेधकामध्ये तुम्ही पाहता 12.50 विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले आडवा पार्टनर फडगा केसला तुम्ही फिल्डर पाहता मिसफील्ड झाली आहे याचा फायदा लगेचच एकेरी धाव दुहेरी मध्ये रूपांतर केलाय 2 अकाउंट खुलं केला राजन डी आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता योगेश शिला आणि धाव पलकावरती 2 या आकड्यावरती इथून मॅच जो जिंकेल तो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये म्हणजे अर्थातच तुम्ही सुपर संडे मध्ये यावं लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच जिंकेल कोण जाईल या स्पर्धेच्या महायुद्धामध्ये हे तर खरं युद्ध आता रंगलंय या रंगणामध्ये तुम्ही पाहता अर्थातच वीर तानाजी ती ऐतिहासिक क्रीडा नगरी अपील 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 स्ट्रॉंग आहे अपील स्ट्रॉंग आहे तुम्ही पाहिली महेश अपील होती ते सांगतात की लेग जर गवसला होता आत्मविश्वास पाहिला कॉन्फिडन्स पाहिला खूप होता महेशचा पंच सांगतात की नोट आउट कोणताही होकार आला नाही भाऊ पाटील आणि त्यानंतर तुम्ही पाहता सुरेशजी गरत तिसरे पंच आमचे सुनीलजी म्हात्रे सर त्यानंतर तुम्ही पाहता अल्पीजी गायकवाड स्कोरच्या भूमिकेमध्ये GTC 3ऱ्या दिवसामध्ये 4 रन लावतीये या स्पर्धेला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सरच स्वागत डीजे परी तुमचं देखील मनपूर्वक सरच स्वागत आमच्या आवाजाची काळजी घेतात खोदून काढला अक्षरशः या बॉलला बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेने एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे पैकी तुम्ही पाहिली डेंजर एनला अगोदर आली असती तर कदाचित रनआउट झाला असता जर त्याला या क्रिकेटमध्ये महत्व नाहीये हा क्रिकेट मात्र खेळ आहे क्रिकेट तुम्हाला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे प्रेम क्रिकेट म्हणजे श्वास क्रिकेट म्हणजे ध्यास आणि क्रिकेट म्हणजे तुमची मेहनत तुमची पराकाष्ठा हेच तर त्याचंच तर नाव क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या भव्य दिव्य तुम्ही मैदानाकडे पाहता अर्थातच वीर तानाजी दापोडेची ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्ही पाहता आणि भव्य दिव्य अशी क्रीडा नगरी आम्ही तुम्ही पाहता ट्रॉफ्या बघता क्षणित प्रेमात पडाल 6 दिवसाची ही क्रिकेटची पंढरी षटकातील पुढचा बॉल केसला या बॉलला बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेने तिकडे फिल्डर तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती आहे फक्त एकच धाव
एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती 5 या कड्यावरती 50 लक्ष अल्पेश मोठे फटके हवेत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. महेशला तुम्ही पाहता महेशच्या बॅट मधनं 27 धावा आल्या. गोलंदाजी दमदार राहिली. आडवा फटक खेचलाय. पॉवर बॅक स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करणारा चाबूक फडका फलंदाज तुम्ही पाहताय योगेशच्या बॅट मधला षटकारचा. छत्रपती शिवरायांचं हे संगीत चुलीवरच्या आईची भाकरी जेवढी गोड लागते तसं महाराजांचं नाव घेणं देखील तेवढं गोड आहे. आणि ज्यानं स्वराज्याचं तोरण मारलं रायरेश्वरच्या मात्र बदिनामध्ये त्यानं स्वराज्याचं तोरण मारलं असं छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहताय. हा देखील एक बॉल उडालाय. मिस टायमिंग फिल्डर कोणताही नाही. लोमना स्लाइस मध्ये बॉल पडला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. पहिलं 50 धावेचं लक्ष्य पार करायचं होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. तुम्ही पाहता 8वी मॅच आपण कव्हर करतोय आजच्या दिवसामध्ये. तेरा धावा धावफलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहता. 18 बॉल 37 धावेची अजूनही गरज आहे. होता मात्र स्क्रीनवर तुम्ही पाहता 12.33 जो 12.50 होता तो 12.33 प्रति षटकामध्ये जीतू गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. तर समोर तुम्ही पाहताय राजनला फुलटॉल केलाय. साला बॉल बॉडीला इच्छा बाहेर सीमा पार आउट ऑफ द यूज मॅक्सिमम षटकार. फुल टॉस बॉल तुम्ही राजनला टाकू शकणार नाही. फुल टॉस आला. फुल टॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर ठोकला. त्यानं षटकार चांगला खेळ राहिला बंद्रा मारुती कालेरचा आजच्या दिवसामध्ये. आणि मॅच जिंकणार कोण? सहजासहजीत हार मारण्यातला संघ नाहीये विक्रम स्पोर्ट वडूनवगर, पण तेवढ्या साखीचा संघ तुम्ही पाहता बंद्रा मारुती कालेर. षटकातील पुढचा बॉल अरे किरे गोडावला बादशाह रडार मध्ये. हा दुसरा रॉकेट लँड झाला लॉग ऑन सीमा पार. स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये लागोपाठचा दुसरा.
लागोपाठचा दुसरा आलाय. धावा धावपलकावरती 25. अर्धा पल्ला पार केला 8 बॉल मध्ये आणि अर्धा पल्ला पार करायचा येणाऱ्या 16 बॉल मध्ये अर्थातच 25. या दोन षटकांना अल्पेश मॅच आता मात्र तुम्ही पाहताय क्लोज येत असताना बद्र्या मारुती खा बॅटिंग सॅट चालू आहे. राजनच्या बॅटमध्ये 2 षटकार, योगेशने 1 षटकार मारला. अजून विनायकनं बाकी आहे. ज्यानं महत्वाच्या मॅच मध्ये 47 धावेची इनिंग साकारली. मॅरेथॉन इनिंग जी गरज होती त्या याच्या अगोदरच्या मॅच मध्ये कॅप्टन कसा असावा, विनायक सारखा असावा. कॅप्टन लेडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि तुम्ही कॅप्टन मध्ये पाहिलं विनायकला का बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. लागोपाठचा तिसरा जाईल का, मिस्टामिंग मेन विकेटला पकडलाय झेल. 2 षटकानंतर प्रत्युत्तर टीप ऑर टॅट, जशा असतं प्रत्युत्तर. विकेटचं बदल ओ युठी, फलंदाज बाद. महाराजांचं संगीत गुणगुणताना पाहिला. अमेरिकेचा पंतप्रधान एकदा भारत भेटीसाठी आला आणि भारत भेटीच्या पर्यटकांना विचारलं पंतप्रधान अमेरिकेच्या की तुम्हाला काय पाहायचं, सोन्याचं प्रतीक असलेलं तुम्हाला गोल्डन टेम्पल दाखवू की प्रेमाचं प्रतीक असलेलं तुम्हाला ताजमहल दाखवू. तर त्या पंतप्रधानांना काय उत्तर दिलं, मला त्या राजाचं रायगड पाहायचं आहे ज्याने रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्यानं स्वराज्याची तोरण बांधलं, त्या राजाचं मला रायगड पाहायचं आहे. असा माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुणगुणणारं संगीत अंगाला शहार येतील जेव्हा राजांचं नाव घेतल्यावरती. आज आपली बहीण, आज आपली आई घरामध्ये सुरक्षित आहे ह्याचं नाव आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पडल्यानंतर बॉल खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला. 2 षटकानंतर मी कमबॅक करू शकेल. क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कंट्रोल, सीप और कम्युनिकेशन या गोष्टी करत असताना जितूची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. जर 2 षटकार वगळले तर त्यानंतर त्याला विकेट आला, त्यानंतर त्यानं डॉट बॉल फेकला. खूप चांगली गोलंदाजी तो करतोय या षटकामध्ये. त्याला माहिती आहे मॅच महत्वाची आहे. आणि किरेक बॉल साला लांब पल्ल्याचा बिग हिट, षटकार 6. हे सगळी तुम्ही पुन्हा पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्यासोबत बावळे होते वीर तानाजी आणि खऱ्या अर्थानं असे बावळे तुम्ही कमी पाहिले गेले तर आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून देखील त्यानं स्वराज्याचं तोरणा बांधलं आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली असे बावले आता कमी तुम्ही पाहिलं. वीर तानाजी बाजी प्रभू असे बावले कमी होतात आणि येणाऱ्या 60 वर्ष झाली एक मंडल एक गाव एक मंडल म्हणजेच वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोड्याने इथे तुम्ही पाहताय फलंदाज झाला बाद विकेटचं पतन. बॅटिंग साठी बंद्राबाद कालनेरचा कॅप्टन लेडिंग फ्रंट. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली अल्पेश विनायकनं, ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही 7 षटकार पाहिले. तो आता मात्र मैदानामध्ये येतो. 50 पासून दूर झाला राहिला असला तरी मात्र त्याची बॅटिंग आउटस्टँडिंग राहिली आहे याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. ही मॅच महत्वाची, ही मॅच अटाटटीची आहे. ही मॅच मात्र जिंकेल कोण आणि कोण जाईल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अर्थातच शेवटच्या सामन्यामध्ये वीर तानाजी क्रीडा बदल दापोड्याचे तुम्ही वीर तानाजी 40+ चषक तुम्ही पाहता. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन, रनर अप, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, 5वे क्रमांक, 6वे क्रमांक, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सुपर संडे मध्ये
सायंकाळी नक्कीच तुम्हाला भेटतील. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल म्हटलं जातं ना की चंद्रावरती पहिले कोण होईल याला खूप महत्व असतं, नंतर कोणी देखील जातं. तसा या स्पर्धेचा वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024चा पहिल्या क्रमांकाचा मात्र कोण होईल मानकरी ही तुम्ही पाहता. सेमीफायनलची मॅच हे तर खरं युद्ध आहे. महायुद्धामध्ये कोणता संघ जाईल, कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं संडे मध्ये नक्कीच तुम्हाला भेटतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला तिसऱ्या षटकामध्ये भीरू आला. एक षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील, या षटकामध्ये जास्त धावा आल्या विजयापर्यंत जातील. तुम्ही पाहता 15 मारुती कालेर 12 बॉल 19 करायच्यात. 12 बॉल 19 शता गरज आहे. मारामध्ये 31 बनवल्या, 19 करायच्यात. योगेशला तुम्ही पाहताय ज्यानं षटकारला अकाउंट खुलं केला. लगेच चला वेळ कमी घ्या. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ 12 बॉल 19 धावेची गरज आहे. 12 चेंडू 19ची गरज आहे या मॅच मध्ये. बीरू हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. बीरूचा षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. तुम्ही पाहताय अपील 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 पाहिली मात्र पंचांकडे कुठलाही जबाब नाही. पडल्यानंतर बॉल खारीला डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती स्थिर 31. 12 मध्ये बनवायच्या धावा तुम्ही पाहताय 19 आणि आत्ता बनवायच्यात 11 बॉल. 11 बॉल मध्ये बनवायच्यात 19. बारा बॉल 19 आता 11 बॉल 19. हा बॉल डॉट आला. षटकातील पुढचा बॉल लाईन तुम्ही नो बॉल घोषित केला. फ्रीट असणार आणि आता नो बॉल आला. 11 बॉल आणि आता 18 धावेची गरज. 11 चेंडू 18 धावेची गरज. पहिला बॉल डॉट आला असं म्हटलं. बिरू चांगली गोलंदाजी करेल, त्याच्यानंतर नो बॉल आला. तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. दिशा कुठेतरी फरकटल्यात असं देखील 12 प्रतिनिधी सांगतात. या मॅच मध्ये त्यांना देखील अस्तित्व ठेवायचं, पण 15 मारुती खाल्लेर आज कोण विसरेल. खेळ खूप चांगला राहिला आज त्यांचा. बेस्टामिंग झेलची शक्यता. झेल पकडला पण फ्रीट होता. रनआउटची संधी इथे मात्र घडेल का. लगेच 35 रन पंचांकडे. विनायक धावत होते. मागच्या मॅच मध्ये 47 बनवल्या. त्याची विकेट महत्वाची आहे. आता मात्र इथे 30 रन पंचांकडे जाऊयात. टेलिव्हिजन वरती आमचे तुम्ही पाहताय सुनीलजी म्हात्रे सर सांगतील. झेल पकडला, धावत होते. बॅट ग्रीप झाली एका फलंदाज बाद. एका थ्रो रॉकेट आला. हुशार रीतीनं वेगवान थ्रो आला. इथे पाहिलं जाईल फलंदाज इथे आउट आहे का, आणि अशा गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. बॅट राउंडिंग झाली का, रेस क्रॉस केली आहे का बॅट, आणि इथे तुम्ही बघताय दुसरी धाव. झेल तर पकडला. नो बॉल नसता आला तर फलंदाज बाद झाला असता. नो बॉल आला, लगेचच झेल घेतला. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय फलंदाज बाद आहे. मोठी विकेट. ज्या विनायक मागच्या मॅच मध्ये 47 तो कोणताही, मात्र इथे तुम्ही पाहता बॉल खेळू शकला नाही आणि त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे सचिन आला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. विनायक धावत होते. नो स्ट्राईक इनला. दुसरी धाव खेळण्याच्या नादामध्ये त्याची विकेट. कोणताही बॉल खेळू शकले नाही. गरज होती का दुसऱ्या धावायची, कारण विनायकची बाट पहिल्या मॅच मध्ये बोलली आहे
याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. हळदी कार्पेट बॉल चला बॉल लाईनच्या दिशेने, तिथे तुम्ही पाहता फिल्डिंग चांगली झाली आहे, बॉल उचलला, एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 34 धावा आणि समीकरणात उरलाय 9 चेंडू 16 धावेची गरज. 16 धावा बनवावाच लागतील कंपल्सरी 9 बॉल मध्ये. 9-16 षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल कालीला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय आणि समीकरणात तुमच्या समोर 8 बॉल 4 बॉल 6 धावेची गरज. 4-6चं समीकरण या मॅच मध्ये. खूप चांगली मॅच तुम्ही पाहता. विजय कोण होईल या स्पर्धेमधनं. मात्र अर्थातच ट्रॉफीच्या हकदार तर दोन्ही संघ आहेत. पुढे कोण जाईल याच्याकडे देखील लक्ष लायक आहे या मायबाप प्रेक्षकांचं. चांगली मॅच आहे. 4 बॉल 6ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तुम्ही पाहता खूप चांगली मॅच. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. 4 बॉल 6 धावेची गरज. गोलंदाज गोविंदला तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्पंज केला. बॉल चला बॉलच्या दिशेनं फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय. एकच धाव, एकपेक्षा जास्त काहीच नाहीये. आणि आता समीकरण तुमच्या समोर येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 3 आणि 3 बॉल. गरज असेल ती 5 धावेची. 3 बॉल 5 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. आणि ही मॅच खूप महत्वपूर्ण झाली आहे. नक्कीच 40 मध्ये तुम्ही अशा 3 बॉल 5 रन अशा कित्येक वेळा मॅचेस पाहिल्या. पण आज या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये कोण मॅच जिंकणार, कोणाचा जय जयकार. हळदी कार्पेट बॉल झाला बॉल लाईनच्या दिशेनं. गॅप मध्ये फिल्डर वॉल ऑफ फिल्डिंग स्कीप झाले. फिल्डिंग दमदार राहिली आहे. या बॉल वरती धावा मिळतात त्या मात्र 2. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल 3 धावेची गरज आहे. पुढे काय झालं चढ उतार तुम्ही पाहिला. कधी मॅच गेली वडुनवगरच्या बाजूनं, कधी मॅच गेली काल्हेरच्या बाजूनं. विजयाचा मात्र इथे कोण साजरा करणार, आनंद साजरा करणार ही मॅच तुम्ही पाहताय. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालल्या बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे पाहता. वॉर्ड ऑफ फिल्डिंग थ्रो डेंजर एंडला. रनआउटची संधी. इथे रनआउट, इथे रनआउट. विकेटचं पतन. फलंदाज बॅट उलटफेर तुम्ही पाहिला या मॅच मध्ये. डीजे
बघा मॅचचा रिदम तोडू नका. वडूनवगर टीम लगेचच फिल्डिंग लावून शेवटची मॅच तुम्ही काय पाहता. खूप चांगली मॅच, प्रेक्षकांना मनमोहित करणारी, त्यांना सुन्न करणारा हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहता. एक बॉल 2 रन, 2 रन 1 बॉल. वडूनवगर की काल्हेर, काल्हेर की वडूनवगर. एका बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. सामना कधी वडूनवगरच्या बाजूने आला तर कधी काल्हेरनं खेचला तर कधी वडूनवगर. आता विजय आनंद कोण साजरा करणार. 1 बॉल 2 धावा. कोण जाईल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. 1 चेंडू 2 धावेची गरज. वडूनवगर टीम फिल्डिंग लगेचच लावून घ्या. T20 वर्ल्ड कप तुम्ही कोण विसरेल. बॉल टू रन. साऊथ आफ्रिका वर्सेस भारत ही मॅच 30 बॉल मध्ये 30 धावेची गरज होती. आणि एका बाजूने तुम्ही मिलर काय केलं होता, क्लासन काय केलं होता, त्याच्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतला. नक्कीच तुम्ही रोहित शर्माच्या याच्यामध्ये तुम्ही बाईट मध्ये देखील पाहिलं असेल की जिथे रिषभ पंतनी ब्रेक घेतला तिथून मॅचचा रिदम तुटला. कारण की थोडी मॅच थांबली गेली आणि तिथून भारत संघानं वर्ल्ड कप उचलला. हे क्रिकेट आहे. असाच काही घडलं असेल का वडूनवगर टीमच्या बाजूनं. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. टाळ्या तर डेफिनेटली झालाच पाहिजेत या दोन्ही टीम साठी. 1 बॉल 2 रन ची गरज आहे आता विजयासाठी. भद्रा मारुती काल्हेर टीमला रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. मात्र नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच खूप बदलतं. वेळ बदलेल कोणाची. 1 बॉल 2 धावेची गरज. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. धगधग धगधग. 1 बॉल 2 रन. इथे आयपीएल फलंदाज बॉल, फलंदाज बॉल. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 8 धावा डिफेंड केल्यात. का मॅच पाहिली. सट्ट्यासारखा रंग चढ उतार पाहिला. काल्हेरच्या बाजूने सामना गेला, कधी खेचून आला वडूनवगरच्या बाजूने आणि शेवटला हा सामना विजय झालाय. विक्रम स्पोर्ट वडूनवगर संघ खूप खूप अभिनंदन. 8 धावा डिफेंड केला गेला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. काय डिफेंड झाला, का मॅच झाली, सर्वांना मनमोहित करणारी आणि विजयाचा आनंद साजरा केला तुम्ही पाहताय तो मात्र विक्रम स्पोर्ट वडूनवगर टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक हार्डलक. भद्रा मारुती काल्हेर काही हरकत नाही. तुम्ही तर ट्रॉफीचे तर हकदार आहात पण मेगा फायनल मध्ये गेली आहे विक्रम स्पोर्ट वडूनवगर संघ. काय मॅच पाहिली. कधी मॅच काल्हेर तर कधी वडूनवगर, कधी वडूनवगर तर कधी काल्हेर. धगधग 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 निर्माण झालं. प्रेक्षकांमध्ये धगधग धगधग निर्माण झालं होतं. पंचाला देखील तेवढंच मुवमेंट तुम्ही पाहिलं. आणि 1 बॉल 2 लेग बिफोर लगेचच पंचानं सांगितलं की फलंदाज बाद आहे. आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकल्या विक्रम स्पोर्ट वडूनवगर सिंगनं. वडूनवगर टीमनं खूप खूप अभिनंदन या टीमचं करू. या मॅच